21 एप्रिल शिफ्ट 1ची जो पेपर आहे तो आत्ताच कंप्लीट झालेला आहे आणि विद्यार्थ्यांकडून जेवढे काही रिस्पॉन्स आलेले आहेत ना त्याच्यावरून आजच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये कोणत्या कन्सेप्टमधून क्वेश्चन जास्तीत जास्त विचारले होते, आजच्या शिफ्टमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटेज कसं व्हॅरी होणार आहे आणि सेफ स्कोर काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। आणि ज्या अपकमिंग शिफ्ट्स आहेत म्हणजे 22 एप्रिल ते 27 एप्रिल यांनी या विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, कारण का आजची जी शिफ्ट होती ना नक्कीच थोडी डिफिकल्ट लेवल आजच्या शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल आहे ना काहीशी तरी जास्त होतीच। लाईक मॅथ्स होतं ना ते विद्यार्थ्यांच्या अनुसार थोडं डिफिकल्ट टू लेंदी आलं होतं। मग आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे। खरं तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी दोन गोष्टी सांगायच्या आहेत। पहिली म्हणजे काय, चॅनलला बळावून नक्की सबस्क्राईब करा, कारण का सीईटी रिलेटेड जेवढा काही तुमचा कंटेंट असणार आहे तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुमच्या स्पॉट ॲडमिशनपर्यंत सगळा कंटेंट याच चॅनलवरती अपलोड होणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि दुसरं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यानुसार तुमच्या शिफ्टमध्ये ज्यावेळी तुमची एक्झाम आहे त्यानुसार तुम्ही त्यांना जॉईन व्हा, जेणेकरून जशी तुमची एक्झाम संपेल ना जेवढे काही रिस्पॉन्स असतील ते मला तुम्ही पाठवू शकाल। सो या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा आणि सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर पहिलं म्हणजे काय, तर आजच्या शिफ्टची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय होती। आता विद्यार्थी काय करतात, एक्झाम हॉलमधून जसे बाहेर पडतात त्यानुसार ते घाई गडबडीमध्ये सगळे जे रिस्पॉन्स असतात ना त्यानुसार ते मला सेंड करतात। त्यामुळे हे जे प्रेडिक्शन सांगतोय किंवा जे क्वेश्चन सांगतोय ते एकदमच ॲक्युरेट असतील असे नाही आहे। विद्यार्थ्यांना सुद्धा घरी जायची किंवा बस पकडायची घाई असते, त्यामध्ये त्यांनी टायपिंग केलेले असते किंवा कॉल्सवर बोललेले असतात आणि त्यानुसार हे रिस्पॉन्स आलेले असतात। आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शिफ्टचा पेपर आहे ना वेगवेगळा वाटत असतो। काही मुलांना फिजिक्स डिफिकल्ट वाटतं, काही मुलांना केमिस्ट्री इझी वाटतं, म्हणजे मोस्ट ऑफ द केमिस्ट्रीज इझी वाटतं, मात्र मॅथ्स काही मुलांना आजच्या शिफ्टमध्ये डिफिकल्ट वाटलं, काही मुलांना आज मॉडरेट वाटलं। सो प्रत्येक विद्यार्थ्याचं ओपिनियन्स वेगवेगळं असतं, त्यांना कलेक्टिव्हली एकत्र करून मी माझं जे प्रेडिक्शन आहे आजच्या शिफ्टबद्दल ते सगळं मी तुमच्यासोबत ठेवतोय। तर आजच्या शिफ्टचं फिजिक्स कसं होतं, मोस्ट ऑफ द मुलांचं म्हणणं हेच होतं की फिजिक्स दादा आजचं जे होतं ना थोडं डिफिकल्ट लेवलचं आलं होतं। म्हणजे लाईक ना गेल्या दोन दिवसाच्या जर शिफ्ट बघाल तर 2 दिवसामध्ये फिजिक्स मॉडरेट होतं, म्हणजे डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बऱ्यापैकी होते, परंतु आजच्या शिफ्टमध्ये ना फिजिक्समध्ये टाईम कन्झ्युमिंग होतं आणि जास्तीत जास्त म्हणजे थोडं मॉडरेट प्लस लेवलचं होतं। फिजिक्समध्ये जर बघाल ना तर ज्या विद्यार्थ्यांनी PYQs लास्ट 2 ते 3 इयरचे सॉल्व केलेत त्यांच्यासाठी अराउंड 25 to 28 क्वेश्चन्स अटेम्प्ट व्यवस्थित करता येत होते। जर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आता जास्त काही भेटले नाहीत, विद्यार्थ्यांनी जे घाई गडबडीमध्ये सांगितले त्यानुसार कोणकोणत्या कन्सेप्टवरती, एकतर इंडक्टर एनर्जीवरती आला होता, त्यानंतर रेझोनन्स आणि इम्पेडन्सवरती आला होता आणि AC सर्किटमधले पॉवर कॅल्क्युलेशन्सवरती क्वेश्चन्स आले होते। त्याच्यानंतर 2 पॅरल लाईन्स दिल्या होत्या आणि एक मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करा ॲट अ सर्टन पॉईंट, याच्यावरती क्वेश्चन्स विचारला होता। त्याच्यानंतर फिजिक्समध्ये मोस्ट ऑफ दी जे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते ते रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सुद्धा त्यांनी 3 स्पिअर्स दिले होते आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एका स्पिअरचा कॅल्क्युलेट करा असं दिलं होतं। सेमी कंडक्टरमध्ये डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आला होता। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं म्हणणं हेच होतं की फिजिक्स थोडं दादा मॉडरेट लेवल प्लस चालू होतं, म्हणजे डिफिकल्ट होतं आणि टाईम कन्झ्युमिंग होतं, मात्र जर PYQ व्यवस्थित सॉल्व केलेत तर काही क्वेश्चन्स होते जे डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड होते। हे होतं फिजिक्सचं ॲनालिसिस। केमिस्ट्रीचं सांगायचं झालं तर केमिस्ट्री दादा खूप इझी टू मॉडरेट लेवलचंच आलं होतं, केमिस्ट्रीच्या सुद्धा खूप क्वेश्चन्स वगैरे भेटलेत। आता काय करतो, जेवढे काही क्वेश्चन्स वगैरे असतात ना, आता काय करतो मी मुलांकडचे जेवढे क्वेश्चन्स येतात ना ते कसेही घाई गडबडीमध्ये वहीमध्ये लिहिलेले असतात, त्यामुळे त्या PDF तुम्हाला जरी सेंड केल्या तरी ते तुम्हाला सुद्धा समजणार नाही, कारण का ते हँडरायटिंग वगैरे आहे ना खूप एकदम ते मेसी झालेलं असतं। सो शक्य तेवढे विद्यार्थ्यांचे जे रिस्पॉन्स असतात, क्वेश्चन्स असतात ते आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मी सेंड करेनच। तर केमिस्ट्री कसं होतं, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट लेवलचं होतं। केमिस्ट्रीमध्ये 35 किंवा 40 प्लस स्कोर करणं इझी होतं। केमिस्ट्रीमध्ये आलेले क्वेश्चन्स कोणते, तर थर्मोस्टेटिंग पॉलिमर्सवरती क्वेश्चन्स आला होता, SI युनिट ऑफ डिफ्युजन असा काहीतरी क्वेश्चन्स आला होता। त्यानंतर लेविस बेसवरती क्वेश्चन्स आला होता। त्याच्यानंतर विच गॅस इज रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोनवरती आला होता। मोलॅलिटीवरती एक न्यूमरिकल विचारलं होतं। त्यानंतर अल्किन ॲज अ रिॲक्टंट दिलं होतं आणि कॅटलिस्ट दिले होते आणि प्रोडक्ट विचारलं होतं। त्यानंतर एकतर डिफेक्ट रेशिओवरती क्वेश्चन्स आला होता, pH रिलेटेड एक न्यूमरिकल विचारलं होतं, टेट्राहेड्रॉन आणि ऑक्टाहेड्रॉन वरती क्वेश्चन्स आला होता। त्यानंतर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करा ॲट STP वरती आला होता। IUPAC नेम एक विचारलं होतं। त्यानंतर कीटोनची एक रिॲक्शन्स आली होती। त्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पीवरती कॅल्क्युलेशन्स विचारलं होतं। त्यानंतर इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक वरती विचारलं होतं क्वेश्चन्स। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक 2-3 क्वेश्चन्स होते जे
क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्सवरती ना 2-3 क्वेश्चन्स विचारले होते. ओव्हरऑल केमिस्ट्री मुलांचं म्हणणं होतं की खूप इझी लेवलची आली होती. मात्र केमिस्ट्रीमध्ये ना काही क्वेश्चन्स होते ना जे थोडे जरा टाईम कन्झ्युमिंग वाटले मुलांना आणि थोडे सिली मिस्टेक्स होऊ शकतात असं होतं. ओव्हरऑल सगळ्या शिफ्टमध्ये जी केमिस्ट्री आहे ना ती इझी लेवलचीच येते. आता येतो मॅथ्समध्ये बघाल तर भरपूर मुलांचं जवळजवळ सगळ्याच मुलांचं जे रिस्पॉन्स होते ना मॅथ्स दादा डिफिकल्ट टू लेंदी आलं होतं. जे बाकीच्या 2 शिफ्ट झाल्या होत्या म्हणजे कालच्या शिफ्ट इव्हनिंग शिफ्ट सुद्धा थोडी डिफिकल्ट होतीच, परंतु आजची जी मॉर्निंग शिफ्ट आहे 21 एप्रिल शिफ्ट 1ची मॅथ्सचं आहे ना नक्कीच थोडं लेंदी आणि डिफिकल्ट आलं होतं. जेवढे रिस्पॉन्स मला विद्यार्थ्यांकडून आलेत ना त्यानुसार तरी समजतंय की मॅथमॅटिक्स खूप टाईम कन्झ्युमिंग होते. म्हणजे क्वेश्चन जमत होते परंतु जास्त टाईम कन्झ्युमिंग करत होते. लाईक प्रोबॅबिलिटीमधून 2 क्वेश्चन्स आले होते, त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती एक आला होता, डिफरन्शियल इक्वेशनमधून एक डिफिकल्ट क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं तर एक सर्कल दिलं होतं आणि टँजंटची इक्वेशन काहीतरी फाइंड करा असं दिलं होतं. त्यानंतर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समधून एक क्वेश्चन्स आला होता. त्यानंतर लाईन अँड प्लेनमध्ये फूट ऑफ परपेंडिक्युलर कॅल्क्युलेट करा, हे काही क्वेश्चन्स होते. आता मॅथ्सचे जे जास्त काही क्वेश्चन्स मला भेटले नाहीत, मुलांनी घाई गडबडीमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितल्या त्या फक्त नोट डाऊन केल्या आणि बाकी कन्सेप्टबद्दल त्यांना सुद्धा आठवत नव्हत्या. ऑफकोर्स त्यांना सुद्धा घरी जायचं असतं, बस पकडायची असते, त्यामुळे ती जास्त काही क्वेश्चन्स मला भेटले नाहीत. ओव्हरऑल आजच्या शिफ्टचं मॅथमॅटिक्स जे होते ना ते डिफिकल्ट टू लेंदी आलं होतं. आता आजच्या शिफ्टची बाळांनो ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल काय आहे तर मी म्हणेल मॉडरेट टू डिफिकल्ट. बाकी सगळ्या शिफ्ट आतापर्यंत जेवढ्या 4 शिफ्ट झाल्या त्याच्यामध्ये मॉडरेट डिफिकल्टी होती. या शिफ्टची डिफिकल्ट लेवल स्लाइटली हाय आहे, मॉडरेट टू डिफिकल्ट. आजच्या शिफ्टमध्ये सेफ स्कोर काय आहे तर 100+ मार्क्स तुमचा सेफ स्कोर असणार आहे. चान्सेस आहेत कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल या शिफ्टला मिळेल. मला वाटतं 90 पर्सेंटाईल आजच्या या शिफ्टमध्ये 92 to 98 मार्क्सवरती मिळू शकतं आणि 95 पर्सेंटाईलसाठी तुम्हाला 105 मार्क्स टू 110 मार्क्सच्या दरम्यान स्कोर करावे लागतील. अपकमिंग ज्या शिफ्ट आहेत 22 ते 27 एप्रिल सगळ्या मुलांनी जास्त फोकस मॅथमॅटिक्सवरती ठेवा. मॅथमॅटिक्सचे जेवढे आता PYQ सॉल्व केलेत किंवा न्यूमरिकल सॉल्व केलेत ते सगळे व्यवस्थित रिवाईज करा. शक्य तेवढं मॅथमॅटिक्सचे PYQचं रिव्हिजन करा. केमिस्ट्रीसाठी बाळांनो रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे आणि फिजिक्ससाठी आत्तापर्यंत जेवढे हाय वेटेज चॅप्टर्स वगैरे सॉल्व केलेत ना ते ट्राय करा की सॉल्व करा. आय होप तुम्हाला आजचा हा ॲनालिसिस व्हिडिओ समजला असेल. अजून कोणते व्हिडिओज वगैरे जर हवे असेल किंवा काही मटेरियल वगैरे असेल ना ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.